आणि आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडनं 23 निवडणूक निरीक्षकांची घोषणा झाली आहे, ज्यामध्ये विविध आमदार, मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांचा समावेश आहे। निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील, स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधतील। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, 23 निवडणूक निरीक्षकांची घोषणा झाली आहे, कुणाकुणाची नावे प्रामुख्याने निरीक्षकांमध्ये पाहायला मिळतात? ज्ञानराज, जर आपण बघितलं असेल तर भाजपचे जे 23 खासदार आहेत, 23 मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता भाजपनं विशेष तयारी केली आहे आणि यासाठी कुठेतरी निवडणूक निरीक्षकांची जी आहे ती निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि हे निवडणूक निरीक्षक जे आहेत ते त्या लोकसभा मतदारसंघात सध्याचे जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल मतदारांचं मत काय आहे आणि नेमकं कशा पद्धतीचं तिथे वातावरण आहे याची माहिती घेणार आहे। यामध्ये जर पाहिलं असेल तर पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती जबाबदारी देण्यात आली आहे, तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाचे म्हणजे मुंबईतील 2 महत्वाचे मतदारसंघ आहेत त्याची जबाबदारी या दोन्ही प्रमुख नेत्यांकडे देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर बीड लोकसभेचा ते आढावा घेणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर जे भाजपचे 23 खासदार आहेत, जे 23 लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत, ते कशा पद्धतीने पुन्हा एकदा जिंकता येईल याची ही रणनीती आहे। आणि हे सगळे निरीक्षक जे आहेत ते आता त्या लोकसभा मतदारसंघात जातील, प्रत्येकाशी बोलतील, प्रत्येक पदाधिकाऱ्याशी बोलतील आणि तिथले राजकीय परिस्थिती, राजकीय वातावरण नेमकं काय आहे, जर एखाद्या ठिकाणचा लोकसभा आता जो खासदार जर बदलायचा असेल, त्यापैकी दुसरा चेहरा द्यायचा असेल तर तिथे नेमकं काय परिस्थिती उद्भवू शकते याचा देखील आढावा हे निरीक्षक घेणार आहेत। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।